कोपरगाव तालुक्यातील सवंसर येथे बिबट्या जेरबंद। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील सवंसर येथे 7 जानेवारी 2026 रोजी प्रकाश एकनाथ काळे यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाल कैद झाली होती। ही माहिती मिळताच सरपंच विवेक परजन यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला होता। वन विभागाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी घटनास्थळी पिंजरा लावला। त्यानंतर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला बिबट दिनांक 10 जानेवारीच्या मध्यरात्री लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वनपाल भगवान हरिश्चंद्र जाधव यांनी दिली। यावेळी क्षेत्रपाल MY शेख, वनरक्षक HL तसेच अधिनिष्ठ वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते। सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप, कोपरगाव। तर संवत्सर येथे दिनांक 7/1/2026 रोजी एक बिबट श्री एकनाथ काळे राहणार संवत्सर यांच्या वस्तीवरती आला असता त्यांना तो बिबट CCTV कॅमेरामध्ये कैद झाला असा दिसून आला असता त्यांनी त्या अनुषंगाने दिनांक 8/1/2026 रोजी श्री विवेक परजने सरपंच साहेब यांनी वन विभागाशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी आम्ही जाऊन पाहणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 रोजी या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला असता तर आज पहाटेच्या सुमारास एक बिबट मादी वय अंदाजे 2 ते 3 वर्ष वयाचा जेरबंद झाला असून त्यास पुढील सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे। तरी वन विभागामार्फत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की कोपरगाव तालुक्यात अजूनही काही ठिकाणी बिबट असू शकतात। तरी आपण सर्व शेतकऱ्यांनी शेती काम करत असताना व लहान मुलांना शाळेत जाताना किंवा घराबाहेर अंगणात खेळत असताना त्यांची काळजी घ्यावी असे वन विभागामार्फत आपणास जाहीर आवाहन करण्यात येत आहे। आपण ज्या भागामध्ये बिबट जे आहे ते जेरबंद केलेलं आहे, अजून आपल्या माहितीनुसार तिथे किती बिबट प्राणी जे आहेत ते तिथे असू शकतात? आता या परिसरामध्ये काही ठिकाणी शेतकऱ्यांचे आम्हाला वेळोवेळी फोन येत असतात, तर अजून या परिसरामध्ये काही बिबट असू शकतात। त्यासाठी आम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांचे कॉल आले असता आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जागेवर जाऊन पाहणी करून योग्य ती सतर्कतेची काळजी घेऊन आणि लोकांना सतर्कतेचा इशारा देत असतो। कोपरगाव तालुक्यामधनं साहेब जे बिबट जे आहेत ते आपण जेरबंद करतात ते त्यानंतर कुठं रवाना करता आपण? ते आता जेरबंद केल्यानंतर आपण वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। धन्यवाद।